तर आम्ही रात्री 12 वाजता 14 एप्रिल कशी सेलिब्रेट केली चला तुमच्यासोबत शेअर करते। माझ्या नवऱ्याची आणि त्यांच्या सर्व मित्रांची 14 एप्रिलला एनर्जीच काही वेगळी राहते। आम्ही तर 12 वाजायच्या अगोदरच इकडे आलो होतो कारण आम्हाला 1 मिनिटही मिस करायचा नव्हता। ज्यांनी आपल्यासाठी इतकं काही केलं त्यांची जयंती धूमधामने सेलिब्रेट करणं तर बनतेच ना। आता रात्री 12 वाजता यांच्या मित्रांनी आणि यांनी एवढा भयंकर केक आणला होता। आणि हो 14 एप्रिलची वाट आम्ही दरवर्षी दिवाळी सारखी बघत असतो। आमच्या बापाने आम्हाला गुलामगिरीतून मुक्त करायला इतके कष्ट घेतले। आता आमचं मन ज्या प्रकारे म्हणे त्याच प्रकारे आम्ही आमच्या बापाची जयंती सेलिब्रेट करू। आता रात्री 12 वाजताचं सेलिब्रेशन तर झालं पण उद्या सकाळी आणि रात्रीचा माहोल आणखी बाकी आहे, म्हणून ते बघण्यासाठी आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या। आता रात्रीचे 2 वाजले होते तरी आम्हा मामे भाषेंची मेहंदी काढणं काही संपत नव्हतं। माझ्याकडून सर्वांना भीम जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा।